खेलो इंडिया जी स्कीम 2017 मध्ये सरकारने सुरू केली होती, त्याला आता एक एक्सटेन्शन मिळणार आहे, त्याचा एक विस्तार केला जाणार आहे आणि तो विस्तार सपोर्ट स्टाफ आणि कोचिंगसाठी सुद्धा केला जाणार आहे. परंतु भारताची ओळख आजही एक स्पोर्ट्स कंट्री अशी केली जात नाही. ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी किंवा ब्राझील या देशांच्या धर्तीवरती. अजूनही आपण मोठ्या प्रमाणात क्रिकेट असेल, हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, बाहेरून परदेशी प्रशिक्षक आपण मागवत आहोत. परंतु ही इकोसिस्टीम म्हणतो आपण, जी म्हणतो ना, ती इथंच निर्माण केलं, आत्मनिर्भरता इथंच जर निर्माण झाली या पद्धतीने, तर त्याला अधिक आपल्याला प्रगती मोठी साधता येईल. नमस्कार. अ, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी काही महत्वाच्या घोषणांची आपण त्याच्यात तरतूद दिसते. परंतु त्याच्यामध्ये रुपयांची तरतूद किती आहे किंवा अलोकेशन किती आहे जे आपण म्हणतो, ते अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. तरी पण जो काही मेसेज यातनं द्यायचा झालेला आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यावर चर्चा ही आवश्यक आहे. कारण नंबर्स आणि फिगर्स नंतर येतच राहतील. परंतु खेलो इंडिया जी स्कीम 2017 मध्ये सरकारने सुरू केली होती, त्याला आता एक एक्सटेन्शन मिळणार आहे, त्याचा एक विस्तार केला जाणार आहे आणि तो विस्तार सपोर्ट स्टाफ आणि कोचिंगसाठी सुद्धा केला जाणार आहे. त्याबरोबरीनं खेलो इंडियामध्ये फॅसिलिटीज आपण म्हणतो, पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा भरीव सुधारणा, विशेषतः निव्वळ क्रीडा संकुले किंवा स्पोर्ट्स सेंटर्स नाही, तर ट्रेनिंग फॅसिलिटीजमध्ये सुद्धा, म्हणजे प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुद्धा आता याच्यामध्ये भर केली जाणार आहे. महत्वाच्या दोन बाबी आहेत, कारण आतापर्यंत आपण खूप असं आपल्याकडे बिकॉज ऑफ द सिस्टीम, म्हणजे सिस्टीममुळे इथे क्रीडा डेव्हलपमेंट होतं असं होत नाही, तर एक प्रत्येक छोट्या छोट्या फॅमिलीमध्ये किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये किंवा प्रत्येक शहरांमध्ये काही एक प्रकारे त्याच्यामध्ये क्रिकेटचा विषय झाला असेल, मग त्याच्यानंतर बॅडमिंटन किंवा हॉकी, हे असं पॉकेट्समध्ये सगळीकडे विखुरलेलं होतं. परंतु भारताची ओळख आजही एक स्पोर्ट्स कंट्री अशी केली जात नाही. ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी किंवा ब्राझील या देशांच्या धर्तीवरती. तर ती संस्कृती बदलायची असेल, दोन महत्वाच्या गोष्टी इथे आपल्याकडे बघायला लागतील की 2030 मध्ये आपण राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करणार आहोत आणि 2036 मध्ये आपण ऑलिम्पिक भरवण्याची आपली महत्वाकांक्षा आहे. त्याची प्रोसेस सुरू आहे अजून. परंतु हे होण्यासाठी तुमच्याकडे एक स्पोर्ट्स कल्चर आहे का, या देशात एक क्रीडा संस्कृती आहे का, आणि या देशामध्ये मेडल विनर्स म्हणजे पदक विजेते क्रीडापटू मोठ्या संख्येने निर्माण होतात का, हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं. आणि त्याच्याकडे बाहेरच्या संस्था, बाहेरच्या विशेषतः त्या स्पोर्ट्सच्या संस्था असतात, त्या बघत असतात, बाहेरचे देश बघत असतात. ती संस्कृती जर बदलायची असेल तर आतापासून काही सुरुवात केली पाहिजे, असं या सरकारला वाटलेलं दिसतं, असं या अर्थसंकल्पावरून आपण म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंग फॅसिलिटीज हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कोचिंग स्टाफ, त्यांचा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफ हाही महत्वाचा मुद्दा आहे. अजूनही आपण मोठ्या प्रमाणात क्रिकेट असेल, हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, बाहेरून परदेशी प्रशिक्षक आपण मागवत आहोत. परंतु ही इकोसिस्टीम म्हणतो आपण, जी म्हणतो ना, ती इथंच निर्माण केलं, आत्मनिर्भरता इथंच जर निर्माण झाली या पद्धतीने, तर त्याला अधिक आपल्याला प्रगती मोठी साधता येईल. आणि हे कदाचित सरकारला उमगलेलं आहे. त्यामुळे एक तरतूद आणखी आहे की स्पोर्ट्स लीगचं प्रमोशन आणि स्पर्धांचं प्रमोशन थोडासा हा धोकादायक आणि निसरला प्रकार आहे. कारण स्पोर्ट्स लीग या देशामध्ये जवळपास प्रत्येक खेळाच्या आपल्याकडे स्पोर्ट्स लीग होतात, अगदी क्रिकेट पासून कबड्डीपर्यंत आणि बुद्धिबळापासून ते फुटबॉलपर्यंत या सगळ्याच लीग यशस्वी आहेत असं म्हणता येणार नाही. नंबर 1 क्रिकेट सोडला तर. नंबर 2, या लीगमुळे इथं काही मोठ्या प्रमाणात क्रीडापटू निर्माण होत आहेत का, असंही दिसून आलेलं नाही. जे काही थोडंफार दिसतं प्रमाण ते क्रिकेटमध्ये आहे, परंतु त्यात सुद्धा आपण जर लीग आणि त्याच्या अगेन्स्ट आपण आतापर्यंत जर स्पर्धा त्यांचं जर संख्या बघितली तर आजही ऑस्ट्रेलिया हे आपल्याकडे गोल्ड स्टँडर्ड आहे. ऑस्ट्रेलिया खूप पुढे आहे. आपण ऑस्ट्रेलियाच्या जवळपास अजून पोहोचू शकलेलो नाही. हा झाला भाग 1. त्यामुळे निव्वळ लीग आणि स्पर्धा या देशात होतात याचा अर्थ इथे चांगले क्रीडापटू निर्माण होतील का, तर तसं शक्य नाही. याच्यासाठीच खेलो इंडियाचा विस्तार केलेला आहे. खेलो इंडिया ही एक इकोसिस्टीम होती, 2017 मध्ये केली. तिचा उद्देश अतिशय चांगला होता, परंतु त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रगती, ज्याला आपण 2.0 म्हणतो, ते करणं आवश्यक होतं. आणि या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्वाचा मानायला पाहिजे. त्यामुळे ट्रेनिंग फॅसिलिटीज, कोचिंग फॅसिलिटीज इथे जर आपण गुंतवणूक अधिक करणार असू, अधिकाधिक देशातील अधिकाधिक भागांमध्ये हे जर पोहोचणार असेल, झिरपणार असेल, तर ते आपल्या दृष्टीने महत्वाचं असेल. आणि आपण ज्या वेळेला एखादी मोठी स्पर्धा भरवतो, राष्ट्रकुल स्पर्धा भरवतो किंवा ऑलिम्पिक स्पर्धा भरवतो, त्यावेळेला त्या स्पर्धांमध्ये आपण पदकं किती जिंकतो हा मुद्दाही प्रतिष्ठेचा असतो. आणि त्या दृष्टीने आपण खरोखरच गांभीर्याने विचार केला पाहिजे. राष्ट्रकुल आणि एशियाड सारख्या स्पर्धांमध्ये आपण
हल्ली पदक जास्त मिळवतात, पण गेल्या वेळचं जे ऑलिम्पिक होतं पॅरिस ऑलिम्पिक, तिकडे आपण 6 पदकांच्या पलीकडे गेलेलो नव्हतो. आणि अजूनही नवीन सहस्रामध्ये आपल्याला जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये एक पदक मिळते, परंतु ती संख्या डबल डिजिटच्या पुढे गेलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या एकंदर देशाची जी लोकसंख्या, क्षेत्रफळ हे बघता आणि आपली ऑलिम्पिक अँबिशन किंवा क्रीडा स्पर्धांमधली आपली जी अँबिशन आहे गेल्या काही 20-15 वर्षांमधली, ती बघता अजूनही आपली प्रगती पुस्तकामध्ये आपल्याला फार काही चांगले गुण मिळतात असं म्हणता येणार नाही. परंतु त्या दृष्टीने या बजेटमध्ये त्यांनी काही तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या एक्सटेन्शन ऑफ खेलो इंडिया, ही सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचं ॲलोकेशन कसं होतं आणि ते इथून पुढे त्याच्यावरती अंमलबजावणी कशी होते हे मात्र बघणं महत्त्वाचं असणार. आणि ते येत्या 2 वर्षात किंवा 3 वर्षामध्ये त्याच्यावर निश्चित काही आपल्याला सांगता येऊ शकतं. परंतु मराठीत जसं म्हणतात तसं सुरुवात तर झालेली आहे, तर ही चांगली एक सुरुवात म्हणता येईल.